आर्वी विधानसभा क्षेत्राचा जर एक विचार केला तर सावळापूर येथे आत्ताच जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं त्या ठिकाणी परप्रांतीय मजुरांचे सुद्धा मत आहे आणि आर्वी सारख्या एका छोट्या विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एक मतदार तोच ग्रामीण क्षेत्रातही मतदान करतो ग्रामपंचायतीसाठी आणि तोच मतदार नगर परिषद कक्षेमध्ये नगरपालिकेसाठी सुद्धा मतदान करतो। एक एक नाव दोन दोन तीन तीन वेळेस आहे आणि दोन दोन तीन तीन वेळेस नावं असून त्यांचा एपिक क्रमांक वेगवेगळा टाकलेला आहे। वेगवेगळ्या बूथवरती त्यांचं मतदान आहे, वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान आहे। कितीतरी लोक त्या ठिकाणाहून वर्धेला या ठिकाणी मतदार झाले आहे। हिंगणघाटचे काही लोक वर्धेला मतदान करतायत, काही लोक समुद्रपूरचे वर्धेला मतदान करतायत, आर्वी आष्टी कारंजाचे लोक वर्धेला मतदान करतायत आणि ते गावात सुद्धा मतदान करतायत। असे दुबार तिबार मतदानाचे प्रकार आहे आणि या सगळ्या चोरी उघड करण्यासाठी जेव्हा आम्ही अगत्यानं आग्रही आहोत त्यावेळेस आम्हाला निवडणूक आयोगाने का बरं मदत करू नये, का बरं आम्हाला त्या ठिकाणी आमच्या मदतीला येऊ नये किंवा आमच्या तक्रारीवरती त्यांनी का बरं कॉग्निझन्स घेऊ नये। एखाद्या विद्यार्थ्यांनी जर एखाद्या एक्झामिनेशनमध्ये चिटिंग केली, एखाद्या परीक्षेत जर त्यांनी काहीतरी कॉपी केली किंवा काही घोळ केला तर परीक्षेची यंत्रणा जी असते ती त्या तक्रारीची दखल घेते। मात्र या ठिकाणी उलट पक्षी पाहायला मिळाला। जेव्हा आम्ही तक्रार करतोय की या ठिकाणी घोळ झालाय, चुकीच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवडणुका घेतल्या आणि मोठा घोळ भारताच्या सर्वच मतदार याद्यांमध्ये आहे, तेव्हा निवडणूक कमिशनची, इलेक्शन कमिशनची जी भूमिका आहे, निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती सर्वार्थानं संशयास्पद आहे। त्यांनी प्रेस वार्ता जरूर घेतली पण सगळे उत्तर त्या ठिकाणी मिळाले नाही। शून्य क्रमांकाचं घर क्रमांक कसं असू शकते हे सांगून फक्त त्यांचे बोंडे असो की इतर प्रवक्ते असो ते फक्त पाठ थोपटत होते निवडणूक आयोगाची की त्यांनी सगळे उत्तर दिले। पण पुन्हाही माझा प्रश्न आहे, तुमचा SRS येईल तेव्हा येईल, पण आताच्या ज्या निवडणुका झाल्या आणि या ठिकाणी तुम्ही म्हणता की इंटेन्शनली नाही अनइंटेन्शनली आहे, जे लोक मायग्रेट झाले त्यांचे फक्त मतं दुबार किंवा तिबार आहे, तर मग एपिक नंबर का बरं वेगवेगळे आहे? आणि दुबार तिबार मतदार एकाच मतदारसंघात तो ग्रामीण भागातही मतदान करतोय आणि तो शहरी भागातही मतदान करतोय, याच्यातही काही चूक आहे का? ही काय नजर चुकीने झालेली चूक आहे की मुद्दामून केलेली चूक आहे? एका गावातले 200 लोक, सावळापूर सारख्या 600 मतदाराच्या ग्रामपंचायतीतले 200 लोक जर नगरपालिका कक्षेत, आर्वीच्या नगरपालिकेत जर मतदान करत असतील तर तुमचे 24 निवडून येणारच आहे, आमचा शून्याचा आकडा राहणारच आहे। नगरपालिकेच्या छोट्याशा एका मतदानात, एका वार्डाच्या, एका प्रभागाच्या मतदानात 200 मतदारांचा किती मोठा प्रभाव पडेल हे आपण चांगल्याने समजू शकता। अशा प्रकारचे मोठे घोळ या मतदार यादीत फक्त राहुलजींनी एक बँगलोर सांगितलं तिथेच नाही तर संपूर्ण भारतात आहे। वर्धा जिल्ह्यातला घोळ आम्ही लवकरच काल तुम्हाला ट्रेलर दाखवलं, पूर्ण पिक्चर घेऊन आम्ही लवकरच वर्धा जिल्ह्याची येणार आहोत आणि यांचं या ठिकाणी मतदार यादीतला घोळ हा नक्की आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला या निमित्ताने, आजच्या मोर्चाच्या निमित्ताने सांगतो।